आकाशवाणी मुंबई. सुनील कांबळे आणि मी प्रज्ञा जांभेकर. प्रादेशिक बातम्या देत आहोत. ठळक बातम्या. पुरवणी मागण्यांसाठीचं विनियोजन विधेयक विधानसभेत मंजूर. ओबीसींना वगळून राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न घेण्याचा ठरावही एकमतानं मंजूर. एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे एसटी महामंडळाचं 650 कोटी रुपयांचं नुकसान. कामगारांच्या बडतर्फीचा निर्णय लगेच मागे घेता येणार नसल्याचं सरकारचं विधान परिषदेत स्पष्टीकरण. लहान मुलांचं लसीकरण आणि ज्येष्ठ नागरिकांच्या वर्धक मात्रांसंदर्भात लवकरच दिशानिर्देश जारी करणार असल्याची केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांची घोषणा. आणि भारत आणि दक्षिण आफ्रिकेतल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवसात पावसाचा व्यत्यय. आता ऐकूया बातम्या विस्तारानं. मात्र त्याआधी एक आवाहन. कोविड-19 प्रतिबंधक लसीकरणात भारत 150 कोटी मात्रा देण्याकडे वेगानं वाटचाल करतो आहे. त्याचवेळी कोरोनाच्या नवनव्या प्रकारांच्या बातम्या चिंता वाढवत आहेत. अशावेळी आम्ही श्रोत्यांना आवाहन करतो की लवकरात लवकर पूर्ण लसीकरण करून घ्या, तसंच इतरांनाही लसीकरणासाठी प्रोत्साहित करा. याशिवाय कोरोना प्रतिबंधक नियम पाळा, गर्दी टाळा, मुखपट्टी अवश्य वापरा आणि हात वेळोवेळी स्वच्छ धुवा. चला त्वरा करा, लसीकरण अवश्य करून घ्या. कोरोनाशी संबंधित योग्य माहिती, मार्गदर्शन आणि मदतीसाठी राज्याच्या 020-261-27394 या मदत क्रमांकावर संपर्क साधा. पुरवणी मागण्यांसाठीचं विनियोजन विधेयक विधानसभेत आज मंजूर झालं. ओबीसींना वगळून राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नयेत अशी मागणी निवडणूक आयोगाकडे करणारा ठराव विधानसभेत एकमतानं मंजूर झाला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हा ठराव मांडला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्याला पाठिंबा दिला. विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन गेली 2 वर्ष नागपुरात झालेलं नाही, त्यामुळे पुढचं अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपुरात घेण्याचा विचार असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. नागपूरच्या अधिवेशनात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या भत्त्यातल्या वाढीबाबत योग्य विचार केला जाईल असं आश्वासनही त्यांनी प्रताप सरनाईक यांच्या प्रश्नाच्या उत्तरात दिलं. छत्रपती संभाजी महाराजांची समाधी असणाऱ्या पुणे जिल्ह्यातल्या वडूबुद्रुक इथं भव्य आणि प्रेरणादायी स्मारक राज्य सरकार उभारत आहे. त्याचा आराखडा तयार करण्यात येत आहे. त्यासाठी 150 कोटी रुपये खर्च येईल अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. सरकारच्या या निर्णयाचं स्वागत करत असल्याचं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. राज्यात ग्रामपंचायत हद्दीतल्या पथदिव्यांची रखडलेली बिलं 15व्या वित्त आयोगाच्या निधीतून भरली जातील. काही बिलांबाबत तपासणी सुरू आहे. ग्रामीण पाणी पुरवठा योजना बिलं न भरल्यानं बंद आहेत, ती मात्र संबंधित ग्रामपंचायतीनं अर्धी भरलीच पाहिजेत, असं ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी या संदर्भातल्या प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केलं. अर्ध बिल जिल्हा परिषद भरेल, मात्र ग्रामपंचायतींनी सहकार्य करावं लागेल असं ते म्हणाले. नागपूर जिल्हा परिषदेच्या महिला आणि बालकल्याण विभागात कोरोना काळात मुलींना दिलेल्या ऑनलाईन संगणक प्रशिक्षणात घोटाळा प्रकरणी 15 दिवसात चौकशी करून कारवाई करण्याचं आश्वासनही मुश्रीफ यांनी दिलं. विरोधी पक्षनेते फडणवीस याबाबत आग्रही होते. विधान परिषदेचे सदस्य गोपीचंद पडळकर यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाची चौकशी करून दोषी पोलिसांवर योग्य ती कारवाई केली जाईल असं आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत दिलं. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या विषयाकडे एका स्थगन प्रस्तावाच्या सूचनेद्वारे लक्ष वेधलं होतं. या प्रकरणी संबंधित दोषी पोलिसांना निलंबित करावं, तसंच संबंधित वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बदली करावी अशी मागणी त्यांनी केली होती. त्यानंतर उपमुख्यमंत्र्यांनी हे आश्वासन दिलं. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याबद्दल अवमानकारक शब्दप्रयोग केल्याबद्दल भाजपा आमदार नितीश राणे यांना निलंबित करावं अशी मागणी शिवसेनेचे सदस्य सुहास कांदे तसंच सुनील प्रभू यांनी केली. भास्कर जाधव यांनीही या विषयावर भाष्य केलं. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हा नितेश राणे यांना निलंबित करण्याचा डाव असल्याचं सांगत, तसं झालं तर आम्ही त्याविरुद्ध लढायला तयार असल्याचं स्पष्ट केलं. यावेळी दोन्ही बाजूंनी सदस्य आक्रमक झाल्यामुळे सभागृहाचं कामकाज 10 मिनिटांसाठी तहकूब झालं होतं. राज्यात एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे एसटी महामंडळाचं 650 कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे अशी माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी आज विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. एसटी कर्मचाऱ्यांचं प्रलंबित वेतन अदा करून त्यांची वैद्यकीय देयकं निकाली काढण्याबाबतचा तारांकित प्रश्न
भाजपाचे रणजितसिंग मोहिते पाटील यांनी विचारला होता. या प्रश्नाला परब उत्तर देत होते. या संपादरम्यान 5 एसटी कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. या मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपा तत्वावर नोकरी देण्याचे निर्देश महामंडळाला दिले आहेत. या संदर्भात छाननी सुरू आहे. मात्र या कामगारांच्या वारसांना आर्थिक मदत देण्याचा कोणताही ठराव झालेला नाही असं त्यांनी स्पष्ट केलं. बडतर्फ कामगारांच्या बडतर्फीचा निर्णय ताबडतोब मागे घेता येणार नाही असं त्यांनी सांगितलं. मुंबईत अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रस्तावित स्मारकाच्या बांधकामाला न्यायालयानं दिलेली स्थगिती उठवण्यासाठी महाविकास आघाडी सरकारनं कोणताही प्रयत्न केला नाही असा आरोप आज विधान परिषदेत विरोधकांनी केला. या स्मारकाचं बांधकाम कोणतीही मुदतवाढ न देता तातडीनं सुरू करावं अशी मागणी करणारी लक्षवेधी सूचना भाजपाचे विनायक मेटे यांनी आज मांडली. हे स्मारक किती कालावधीत पूर्ण करणार आणि राज्य सरकारचं त्यासाठी नियोजन काय असे प्रश्न विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी यावेळी उपस्थित केले. त्यावर शिवस्मारकाबाबतच्या 3 जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात प्रलंबित असून यावर तातडीनं सुनावणी घेण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करेल आणि न्यायालयाकडून सगळ्या मंजुऱ्या मिळाल्यानंतर हे स्मारक कमीत कमी वेळात पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारचा प्रयत्न असेल असं सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितलं. शिवस्मारकाच्या बांधकामासाठी तत्कालीन सरकारनं कंत्राटदाराला दिलेली 3 वर्षांची मुदत या ऑक्टोबर महिन्यात संपल्यामुळे कोणताही अतिरिक्त खर्च तरतूद न करता या कंत्राटाला 1 वर्षाची मुदतवाढ दिल्याची माहिती अशोक चव्हाण यांनी दिली. हे स्मारक तातडीनं पूर्ण व्हावं अशीच सरकारची भूमिका आहे असं त्यांनी सांगितलं. त्रुटीपूर्तता आणि अनुदानाअभावी राज्यातली कोणतीही शाळा बंद होणार नाही अशी ग्वाही शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आज विधान परिषदेत दिली. याबाबत काँग्रेसचे डॉक्टर सुधीर तांबे यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. कंत्राटी कामगारांच्या हिताचं रक्षण करण्यासाठी कंत्राटी कामगार महामंडळ तयार करण्याची सूचना उपसभापती नीलम गोरे यांनी आज विधान परिषदेत लक्षवेधी सूचनेच्या चर्चेदरम्यान दिली. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत राज्यपालांच्या संमतीची वाट पाहून त्यानंतर निर्णय घेतला जाईल असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बातमीदारांना सांगितलं. आज संध्याकाळी मंत्रिमंडळाची बैठक आहे, त्यात काय तो निर्णय घेतला जाईल असं ते म्हणाले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणीच्या मराठी बातम्या www.newsonair.gov.in/मराठी या संकेतस्थळावर वाचता येतील. कोविड-19 से बचाव और सुरक्षित रहने के 3 उपाय. मास्क लगाएं, 2 गज दूरी है जरूरी, सुरक्षित दूरी रखें, हाथ और मुंह साफ रखें. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेअंतर्गत बालकांचं लसीकरण तसंच ज्येष्ठ नागरिक, आरोग्य कर्मचारी आणि आघाडीवर राहून काम करत असलेले कोरोना योद्धे यांना लसीची 3री मात्रा देण्यासंबंधीच्या मार्गदर्शक सूचना लवकरच जाहीर केल्या जाणार आहेत. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांनी आज उस्मानाबाद इथं बातमीदारांशी बोलताना ही माहिती दिली. कोरोना संसर्ग आणि ओमायक्रॉन या कोरोनाच्या नव्या प्रकारामुळे उद्भवलेल्या स्थितीवर केंद्र सरकार लक्ष ठेवून आहे असं त्यांनी सांगितलं. उस्मानाबाद हा आकांक्षित जिल्ह्यांच्या वर्गवारीत आहे, त्यामुळे इथल्या आरोग्य सुविधा बळकट करण्यावर केंद्र सरकारचा भर आहे. उस्मानाबादसाठी मंजूर केलेल्या आयुष्य रुग्णालयाकरता जागेचा निर्णय झाल्यावर हे केंद्र तात्काळ सुरू करायला केंद्र सरकार उत्सुक आहे. इथं वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यासाठी पायाभूत सुविधांचा अभ्यास करून लवकरच मंजुरी दिली जाईल असं त्यांनी सांगितलं. कोविड प्रतिबंधक लसीकरणाअंतर्गत 15 ते 18 वयोगटातल्या मुलांना लस घेण्यासाठी 1 जानेवारीपासून कोविन ॲपवर नोंदणी करता येणार आहे. कोविन ॲपचे प्रमुख डॉक्टर RS शर्मा यांनी ही माहिती दिली. प्रत्येक मुलाकडं आधार कार्ड किंवा इतर ओळखपत्र नसण्याची शक्यता आहे, त्यामुळे या नोंदणीसाठी ओळखपत्र म्हणून विद्यार्थी अशी नवी वर्गवारी कोविनवर टाकली असल्याचंही त्यांनी सांगितलं. या नोंदणीच्या वेळी सहव्याधी आहे किंवा नाही याबाबतही माहिती द्यावी लागेल आणि लस घेताना नोंदणीकृत डॉक्टरांनी दिलेलं सहव्याधीचं प्रमाणपत्र लसीकरण केंद्रात सादर करावं लागेल. 60 वर्षावरच्या नागरिकांनी लशींच्या दोन्ही मात्रा घेतल्या असतील आणि या दुसऱ्या मात्रेनंतर 9 महिने पूर्ण झाले असतील तर ते लशीच्या वर्धक मात्रेसाठी पात्र असतील असंही त्यांनी सांगितलं.
राज्यात कालही कोविड-19च्या बरे झालेल्या रुग्णांपेक्षा नव्यानं आढळलेल्या रुग्णांची संख्या जास्त होती. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचा दर आणखी घसरला, तर उपचाराधीन रुग्णांची संख्या वाढली आहे. काल 918 रुग्ण बरे होऊन घरी गेले. 1648 नव्या रुग्णांची नोंद झाली, तर 17 रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत 66,57,888 जणांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी आतापर्यंत 65,02,957 रुग्ण बरे झाले, तर 1,41,433 रुग्ण दगावले. सध्या राज्यात 9,813 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर 97.67% आला आहे, तर मृत्यू दर 2.12% आहे. मुंबईत काल कोविड-19चे 922 नवे रुग्ण आढळले, तर 2 रुग्णांचा मृत्यू झाला. 1 डिसेंबरला मुंबईत केवळ 108 रुग्ण आढळून आले होते. मात्र गेल्या 2 आठवड्यात यात मोठ्या संख्येनं वाढ झाली. पण दिलासादायक बाब ही की डिसेंबर महिन्यात आतापर्यंत एकूण 6 वेळा मुंबईत कोरोनामुळे एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. सध्या मुंबईत 4,295 कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. काल बरे झालेल्यांपैकी 326 रुग्णांना घरी पाठवलं. मुंबईतल्या रुग्णांचा बरे होण्याचा दर 97% आहे. परभणी जिल्ह्यात गंगाखेड लोहा राष्ट्रीय महामार्गावर पालम तालुक्यात पेठशिवणी बसस्थानकाजवळ काल दुपारी झालेल्या अपघातात 3 जण जागीच ठार झाले, तर 5 जण गंभीर जखमी झाले. नांदेडकडून गंगाखेडकडे जाणारी क्रुझर जीप गंगाखेडकडून भरधाव वेगानं येणाऱ्या कारवर आढळून हा अपघात झाला. जखमींना पालम ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी पाठवल्याचं पोलिसांनी सांगितलं. लिंगायत समाजानं आपापसातले मतभेद विसरून एकत्र यावं असं आवाहन केंद्रीय अपारंपरिक ऊर्जा, खतं आणि रसायन राज्यमंत्री भगवंत खुबा यांनी सोलापुरात व्यक्त केलं. वीरशैव लिंगायत प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित वधूवर मेळाव्यात ते बोलत होते. खुबा यांची केंद्रीय मंत्रिमंडळात निवड झाल्याबद्दल प्रतिष्ठाननं कार्यक्रमाच्या सुरुवातीला त्यांचा नागरी सत्कार केला. मुंबईत असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक अध्यक्षपदाच्या निवडणुकीत माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित काल विजयी झाले. या निवडणुकीत दीक्षित यांना 137 मतं मिळाली. दक्षिण आफ्रिकेत सेंचुरिन इथं भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात आज दुसऱ्या दिवशी पावसामुळे व्यत्यय आला. पावसामुळे आजचा खेळ अजून सुरू झालेला नाही. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं विशेष कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे. ऐकूयात एक आवाहन. भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव प्रादेशिक वृत्त विभाग आकाशवाणी मुंबई द्वारा आयोजित श्रोत्यांसाठी प्रश्नमंजुषा स्पर्धा प्रत्येक सोमवारी संध्याकाळच्या बातमीपत्रात तसंच फेसबुक, ट्विटरवर एक प्रश्न विचारला जाईल. बातमीपत्रातल्या प्रश्नाचं उत्तर द्या ईमेलद्वारा. ईमेल आयडी आहे QUIZ75NEWS@gmail.com. पुन्हा ऐका QUIZ75NEWS@gmail.com. फेसबुक आणि ट्विटरवर कॉमेंटमध्येच उत्तर लिहा. विजेत्या स्पर्धकाला मिळेल प्रमाणपत्र आणि प्रसिद्धी. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पुरवणी मागण्यांसाठीचं विनियोजन विधेयक विधानसभेत मंजूर. ओबीसींना वगळून राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न घेण्याचा ठरावही एकमतानं मंजूर. एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे एसटी महामंडळाचं 650 कोटी रुपयांचं नुकसान. कामगारांच्या बडतर्फीचा निर्णय लगेच मागे घेता येणार नसल्याचं सरकारचं विधान परिषदेत स्पष्टीकरण. लहान मुलांचं लसीकरण आणि ज्येष्ठ नागरिकांच्या वर्धक मात्रांसंदर्भात लवकरच दिशानिर्देश जारी करणार असल्याची केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांची घोषणा. आणि भारत आणि दक्षिण आफ्रिकेतल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवसात पावसाचा व्यत्यय. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.